गौतम अदानींच्या फायद्यासाठी मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईकरांवर घनकचरा व्यवस्थापन कर लादण्यात येणार असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे। आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविया सरकारनं मुंबईत 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता कर माफ केला होता, पण आता 500 चौरस फुटांच्या सदनिकांनाही घनकचरा व्यवस्थापन कर लावण्यात येणार आहे। याकडे आदित्य ठाकरेंनी लक्ष वेधलं। तसंच घनकचरा व्यवस्थापन कराला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच मुंबईकरांना ही सूचना कळवताना घनकचरा व्यवस्थापन कराला विरोध करण्याचं आवाहन त्यांनी केलं। देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं। तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलं आहे का? तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या। साधारणपणे 2.5 ते 3 हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे, आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे। अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या खिशातून जाणार आहे। की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे। दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार। कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत। पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे। हे कशासाठी होत आहे, हे कोणासाठी होत आहे, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी ही परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।